आमच्याकडे सगळे असतात. ते पद रिकामं ठेवलं जाणार होतं की दुसऱ्याला दिलं जाणार होतं? नाही ते मी कसं काय सांगू, पण जर हा अडळतट्टूपणा असाच राहिला असता दाबदबावाचा तर त्यांच्याशिवाय पुढे जा असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी खाली कळवलं होतं. असं सोडून की ज्या प्रकाराने एकनाथ शिंदे एंड पर्यंत हो नाही करत राहिलं याचा अर्थ काय? मेजॉरिटी मी आता उत्तर दिलं तरी तुम्ही शेवटपर्यंत उपमुख्यमंत्री हा सेकंड पोस्ट असतो त्यालाही तुम्ही अजून एंड पर्यंत ड्रामा करता. नाही बघा, ह्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं आहे, त्यांचा पक्षाचा आदेश होता. देशामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची पदं मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेली आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रीपदी राहिलेले नेते हे मंत्री म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते, त्यानंतर ते मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मध्य प्रदेश असेल किंवा अन्य राज्यामध्ये असतील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, प्रसंग घडलेले आहेत. त्याच्यामुळे मी काय फार त्याच्यामध्ये खोलात जात नाही. पण एखाद्या माणसाच्या तोंडाला रक्त लागलं वर्षा बांगल्याचं सत्तेचं की त्यांना ते शिकार सोडावीशी वाटत नाही. माननीय उद्धव ठाकरे यांना जेव्हा असं वाटलं की मी बहुमत गमावलेलं आणि मी आता पदाला चिटकून राहणं योग्य नाही, तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला आणि वर्षा बांगला सोडला. मोह नाही, मिळालं, काम केलं, पद गेलं, सत्ता सोडली, निघून गेले. हे सगळ्यांना जमतं असं नाही. ज्यांना जमलं त्यांनी केलं, ज्यांना जमलं नाही ते आदळआपड करत राहिले. बोलिये. जरी शपथविधी सोहळा महायुतीचा असला तरी छाप मात्र भाजपची बघायला मिळते. भारतीय जनता पक्षाची छाप हे असणारच, कारण प्रधानमंत्री स्वतः आले, संरक्षण मंत्री व्यासपीठावर जर आपण पाहिलं असेल तर भारतीय जनता पक्षाचे बहुतेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, स्वतः प्रधानमंत्री आहेत, संरक्षण मंत्री आहेत, अनेक राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे 132 आमदार आहेत. त्याच्यामुळे छाप त्यांची असणारच. त्याच्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांचा वावर जो होता व्यासपीठावरचा, ज्यांनी शपथा घेतल्या, त्यांचा वावर हा मांडलिक राजे किंवा आश्रितांसारखा होता. हे स्पष्ट दिसतंय. पण ते इतक्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत असलेल्या पक्षाच्या हाताखाली जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुमच्यावरती ही वेळ येते. शिवसेनेसारखे पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते हे विरळ असतात. बोले. बात ऐसी है, एक तो ये 3 लोगों को शपथ लेने को 15 दिन लगे. इतना भारी बहुमत आज